मी उमा. आज मला ऑफिसला जायला बराच उशीर झाला होता. घाई गडबडीत मी शूज घालत होते आणि तेव्हा माझी टिफिनची बॅग मी तुषारला मागितली. जेव्हा मी ते बॅग घेण्यासाठी उठले तेव्हा माझ्यासमोर तुषार नसून सासरे बुवा होते. त्यावेळी मी घाईत होते. 2 मिनिटंही मी घरी थांबावं एवढा वेळ माझ्याकडे नव्हता. अगोदरच मला ऑफिससाठी फार वेळ झाला होता. गडबडीतच मी माझा टिफिन घेतला व ऑफिसला निघाले. कालच सासरे बुवा गावाहून शहरात आले होते. त्यांना त्यांचं पूर्ण बॉडी चेकअप करायचं होतं, म्हणून तुषारने त्यांना शहरात बोलावून घेतलं होतं. गावाहून आल्याच्या दुसऱ्या दिवशी सासरे बुवांनी घरात माझी मदत केली होती. त्यांनी मला केलेली ती मदत मी समजले होते. त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना संध्याकाळी माझ्यासोबत माझी मैत्रीणही आली होती. माझी मैत्रीण अजून कुवारी होती. ती माझ्यासोबत घरी आली तेव्हा तर घरात पाऊल टाकताच सासरेबुवा तिच्याकडे अगदी रागाने बघत होते. ते जरा जुन्या विचारांचे होते. त्यावेळी सासऱ्यांची नजर भडकटवण्यासाठी मी जरा खोकण्याचं नाटक केलं. माझ्या खोकण्याच्या आवाजाने सासरेबुवांनी लगेचच त्यांची नजर भिरकवली. तसं तर साक्षी माझ्या घरी 2 दिवस राहणार होती, पण तिचं राहणीमान लक्षात घेता तिला 2 दिवस माझ्या घरी सासरेबुवांसमोर राहू देणं मला जरा कठीणच वाटत होतं. म्हणून मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या घरी जा म्हणाले. रोज सकाळी 10 वाजता मी ऑफिससाठी निघायचे. तुषारही माझ्यासोबत ऑफिससाठी निघायचा. आता सासरेबुवांना घरी येऊन 2-3 दिवस झाले होते. तुषार त्याच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता, पण मध्येच प्लॅन बदलला. तुषार म्हणाला की 2 दिवस मला ऑफिसमध्ये फारच काम आहे. एक प्रेझेंटेशन कंप्लीट करून मला पुढचे 15 दिवस बाहेर शहरात ऑफिसच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये जायचं आहे. म्हणजे आता सासरेबुवांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम माझ्यावरच होतं. त्या दिवशी मी सुट्टी घेतली. सासऱ्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. स्कूटीवर बसताच त्यांचा हात माझ्या खांद्यावर आला. सासरेबुवांनी मला हात लावताच मी दचकले होते, पण ते घाबरत आहे हे मी समजले होते. ते मला रिक्षाने चल म्हणाले होते, पण मीच नाही म्हणाले. मी त्यांना स्कूटीवरून घेऊन निघाले होते. मी समजले की सासरेबुवांना गावाकडची सवय आहे. शहरातील एवढं ट्रॅफिक बघून ते घाबरत होते, म्हणूनच त्यांनी भीतीने मला पकडलं होतं ते मी समजले होते. त्या दिवशी सासऱ्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांचं सगळं चेकअप झाल्यावर आम्ही घरी निघालो. 2 दिवसांनंतर त्यांचे रिपोर्ट मिळणार होते. 2 दिवसांनंतर रिपोर्ट आले की सासरेबुवा गावी निघतील असं मी समजले होते. पण त्या दिवशी रात्री सासरे मला आमच्या खोलीत डोकावताना दिसले. त्या रात्री माझ्यात व तुषारमध्ये थोडी अनबन झाली होती. मी त्याच्याजवळ गेले तेव्हा त्याने मला त्याच्यापासून लांब केलं होतं. त्याची ती वागणूक मला अजिबात आवडली नव्हती. सासरेबुवा बायकांप्रमाणे कान देत होते. आमच्यातील वाद पाहून त्यांनी त्यांच्या मुलाला समजवायला हवं होतं, पण ते काहीच न बोलता निघून गेले. पुढच्या 2 दिवसांनंतर सासरेबुवांचे रिपोर्ट आले. ऑफिसमधून घरी येताना मी त्यांचे रिपोर्ट घेऊन आले होते. घरी येताच मी त्यांना ते रिपोर्ट दाखवले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही अगदी ठणठणीत आहात. तुम्हाला कसलाच त्रास नाही आहे. तुम्ही एवढे 60 वर्षांचे असूनही ना तुम्हाला शुगर आहे ना BP. तुम्ही तर अगदी ठणठणीत आहात. त्यावर ते म्हणाले, मी तर ठणठणीत असणारच, कारण मी रोज नियमितपणे व्यायाम करत असतो. त्यांच्या बोलण्यावर मी स्मित केलं. नंतर किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले. असंच पुढच्या काही दिवसांनंतर तुषार त्याच्या ऑफिसच्या कामासाठी 15 दिवसांसाठी बाहेर गावी गेला होता. आता मला घरात फक्त 2 जणांचं काम होतं. माझ्या सकाळच्या गडबडीत सासरे मला बरीच मदत करायचे. कधी मी कणिक मळत असले तर ते मला भाजी चिरून द्यायचे. सासरेबुवा मला खूप सहकार्य करायचे. त्या दिवशी तर भाजी त्यांनीच बनवली होती. त्या दिवशी मी माझा टिफिन घेतला व ऑफिसला निघाले. संध्याकाळी मी जेव्हा घरी आले तेव्हा सासरेबुवा 2 कप चहा बनवून घेऊन आले. आम्ही दोघे चहा पित असताना सासरेबुवा मला म्हणाले की सुनबाई, सकाळी तू ऑफिसला जाताना कोणासोबत गेली होती? त्यावर मी म्हणाले, माझी स्कूटी खराब झाल्यामुळे मी ऑनलाईन 2 व्हीलर बुक केली होती. इथे शहरात रिक्षाप्रमाणे 2 चाकी गाडी असते. तीही आपल्याला रिक्षाप्रमाणे जिथे जायचं असेल तिथे सोडते. शहरातल्या ट्रॅफिकमुळे मी रिक्षाने न जाता 2 व्हीलर बुक केली होती. आता जोपर्यंत मला माझी स्कूटी व्यवस्थित करायला वेळ मिळत नाही तोपर्यंत मला अशा प्रकारे ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यांना शहरातील काही गोष्टींची आयडिया नव्हती. मी सांगितल्यावरही त्यांना समजलं असेल की नाही कोणास ठाऊक. आता मी रोजच 2 व्हीलर बुक करून त्याच्यावरून ऑफिसला जात असायचे. पुढे 2 दिवसांनंतर जेव्हा मी ऑफिसला निघाले तेव्हा सासरेबुवांनी माझ्या हातात माझ्या स्कूटीची चावी दिली. ते म्हणाले, तुझी स्कूटी कालच मी रिपेअर करून आणली आहे. आज तुला कुठली ऑनलाईन 2 चाकी गाडी बुक करायची गरज नाहीये. मी तर सासऱ्यांना गावाकडचा गावंढळ समजले होते, पण ते फारच स्मार्ट निघाले. मी त्यांना म्हणाले की सासरेबुवा, तुम्ही फारच स्मार्ट आहात. ते म्हणाले, घरात बसून राहण्यापेक्षा थोडी कामं केलीत तर तेवढंच बरं वाटतं.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही दोघेच घरी होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा घरी आले तेव्हा मला घरात साक्षी दिसली. ती अचानक घरी कशी आली? मी साक्षीला ती घरी येण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मला उद्या मुलाकडची मंडळी बघायला येणार आहेत, त्यामुळे मला तुझी एखादी छानशी साडी हवी होती. या वेळेला तू गाडीवर असशील म्हणून मी तुला फोन केला नाही. मी डायरेक्टच तुझ्या घरी आले. साक्षी आताही मॉडर्न ड्रेसमध्ये होती. दिसायला तर तशी ती काळी सावळी होती, पण तरीही उगाचच ती फॅशन करत फिरायची. आताही सासऱ्यांची नजर साक्षीवरच होती. असो, साक्षीला मी माझी साडी दिली. साडी घेऊन ती तिच्या घरी जायला निघाली होती. साक्षी तिथून जाताच सासरे मला म्हणाले की सुनबाई, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या अशा मॉडर्न मैत्रिणी असूनही तू त्यांचा हेवा करत नाहीस. तू आपली संस्कृती सोडत नाहीस. नेहमी तू साडीतच असते. पण एक सांगू, तुला जसं राहायचंय तसं तू राहू शकतेस. त्यासाठी माझी काहीही रोकटोक नसणार. तुझ्यावर प्रत्येक गोष्ट शोभून दिसेल. सासऱ्यांनी माझं कौतुकही केलं होतं आणि मला माझी मनमर्जी करायला सूटही दिली होती. पुढे ते म्हणाले, सुनबाई, तू तुझ्यासाठी काही खरेदी करून ये आणि तुषार घरी आला की तुम्ही दोघे काही दिवस बाहेर जाऊन या. मला समजलं होतं की ते असं का बोलत होते. ते म्हणाले, त्या दिवशी मी तुमच्यातील वाद पाहिले होते. थोडं बाहेर जाल तर तुम्हा दोघांना थोडं वेगळं वाटेल. सासरेबुवा खूप समजदार होते. त्यांचे विचार आधुनिक होते. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेले. मी बरेचसे ड्रेस खरेदी केले. घरी आल्यावर मी एक एक ड्रेस घालून बघू लागले. मी तेव्हा माझ्या त्या नवीन कपड्यांमध्ये व्यस्त होते. सासरे मला वारंवार आवाज देत होते. मी 2 वेळा त्यांना आले म्हणून होकार भरला आणि पुन्हा माझ्या शॉपिंग बॅगमध्ये मी गुंतले. काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा वाजू लागला. सासरेबुवा मला बोलावण्याकरता आले होते. मी दरवाजा उघडताच ते मला म्हणाले की सुनबाई, जेवणाची वेळ झाली आहे. तू तर आल्यापासून या कपड्यांमध्ये व्यस्त झालेली दिसतेस. तेव्हा मी माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले, अरे हो, रात्रीचे 9 वाजत आले नाही का? आज तर स्वयंपाकाचा मला विसरच पडला. मला माफ करा. आत्ताच मी 20 मिनिटात भाजी चपाती बनवते. त्यावेळी मी पटकन आवरायला जाऊ लागले. तो सासरीबुवांनी मला थांबवलं व ते मला म्हणाले की सुनबाई थांब, तुला एवढी घाई करायची गरज नाही. आज मी काही पदार्थ बनवले आहेत. स्वयंपाक करायची तुला गरज नाही आहे. मोबाईलमध्ये बघून बघून मी ते नवीन पदार्थ बनवले आहेत. तेव्हा मी त्यांच्यासोबत डायनिंग हॉलमध्ये गेले. डायनिंग टेबलवरचे पदार्थ पाहून माझे डोळे चमकले होते. दिसायला तर सगळेच पदार्थ अगदी चमचमीत आणि झणझणीत दिसत होते. आता ते चवीला कसे असतील कोणास ठाऊक. सासरीबुवांनी मोठ्या हेक्याने मला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं व ते मला त्यांच्या हाताने वाढू लागले. त्यांनी बनवलेला एक एक पदार्थ अगदीच चविष्ट होता. त्यावेळी काही क्षणांसाठी मला असं वाटलं की माझ्या शेजारी सासरीबुवा नाही तर तुषार बसला आहे. तुषार सेम सासरीबुवांसारखाच दिसायचा. फक्त त्या दोघांमध्ये थोडं वयाचं अंतर होतं. पण सासरीबुवा अजूनही अजिबात म्हातारे झाले नव्हते. जेवण झाल्यावर मी सासरीबुवांच्या त्या पदार्थांचं कौतुक करायचंही विसरले होते. तेव्हा त्यांनी स्वतःहून मला विचारलं की जेवण कसं बनवलं होतं. मी त्यांना म्हणाले की एकूण एक पदार्थ अगदी चविष्ट झाला होता. चला, माझी मेहनत सफल झाली. अगं सुनबाई, हे सगळं काही खास मी तुझ्यासाठी बनवलं होतं. तू रोज आमच्यासाठी एवढं करते, मग घरातील सदस्याचंही कर्तव्य आहे सुनेला एखाद दिवस किचनमधून सुट्टी देण्याचा. सासऱ्यांचे विचार खूप छान होते, पण ते खरंच तेवढे निर्मळ होते की त्यामागे काही होतं हा विचार मी तेव्हा केला नव्हता. त्यांनी बनवलेले सगळे पदार्थ मी पोटभर खाल्ले तर होते, पण नंतर मला जरा मळमळू लागलं. तेव्हा सासरेबुवांनी मला त्यांच्याकडे मुखवास आणून दिली. अशी मुखवास याआधी मी कधीही खाल्ली नव्हती. मी मुखवासची प्रशंसा करत होते तेव्हा सासरे म्हणाले, ही मुखवास मी स्वतः माझ्या हाताने बनवली आहे. मुखवास मला एवढं आवडलं की एका पाठोपाठ 2-3 चमचे मी खाल्ले होते. त्या मुखवासच्या फ्रेशनेसने माझी मळमळ काही वेळातच बंद झाली. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच माझी नजर घड्याळावर गेली. सकाळचे 11 वाजले होते आणि अजूनही मी झोपलेच होते. माझा ऑफिसचा टायमिंग 10 वाजेचा होता. आता उठून पुन्हा ऑफिसला निघायला मला वेळ झाला. ऑफिसमध्ये पोहोचत मला 12 वाजले होते. आज तर मी माझ्या बॉसची चांगलीच बोलणी खाल्ली होती. त्या दिवसानंतर पुढचे काही दिवस मी रोजच सकाळी 11 वाजता उठू लागले होते. आता मला रोजच ऑफिसमध्ये जायला उशीर होत होता. रोज मी माझ्या बॉसची बोलणी खात होते. आता माझा जॉब जाण्याची वेळ आली होती. मी काही दिवस ऑफिसमधून वर्क फ्रॉम होम घेण्याचं ठरवलं, कारण अचानकच मला थकवा जाणवू लागला होता. मला सकाळी वेळेवर जागा येत नव्हती. तुषारही अजून घरी नव्हता. असंच एकदा ऑफिसच्या कामानिमित्त माझा कलिग घरी आला होता. मी त्याच्यासोबत माझ्या खोलीत बसून ऑफिसचं काम करत होते. त्या दरम्यान जोराच्या हवेने खोलीचा दरवाजा बंद झाला.
आणि दुसऱ्या मिनिटाला सासरी बुवा आत खोलीत आले. ते माझ्याकडे व त्या कलिककडे संशय नजरेने बघत होते. सासरी बुवांचं वारंवार असं माझ्या खोलीत येण्यामुळे मी व्यवस्थित काम करू शकत नव्हते. त्यामुळे मी काही दिवस सुट्टी घेण्याचं ठरवलं. त्या दिवसानंतर माझा कलिक घरी येण्याचा बंद झाला होता. आता तर मी घरीच होते, तरीही मला अगदी थकल्यासारखं होत होतं. त्या दिवशी रात्री सासरी बुवांनी मला पाण्याची बॉटल भरून आणायला सांगितली. बॉटल घेऊन मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते काहीतरी पुस्तक वाचत होते. मला बघताच त्यांनी ते पुस्तक बाजूला ठेवलं व ते माझ्याकडे बघू लागले. गेल्या 2 मिनिटांपासून मी त्यांच्याशी बोलत होते, पण त्यांचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तेव्हा मी त्यांच्या हाताला हात लावला. माझ्या हातून पाण्याची बॉटल घेत ते म्हणाले, सुनबाई, आता तू तुझा जॉब सोडायला हवा. इथे आल्यापासून मला तुझ्यात व तुषारमध्ये बरंच अंतर जाणवतंय. काही दिवस तुला तुझ्या संसाराला वेळ द्यायला हवा. सासरी बुवांच्या होमध्ये हो भरून मी खोलीत गेले. त्यांनी काही वेळापूर्वी जी काही बडबड केली होती त्यावर मी दुर्लक्ष केलं होतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेत सकाळी ऑफिसला जायला निघाले. दुपारच्या वेळी मला सासऱ्यांचा फोन आला. ते मला म्हणाले की सुनबाई, माझी तब्येत थोडी खराब आहे. मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. सासरीबुवांचा फोन ऐकून तर मी पळतच घराकडे धाव घेतली. घरी जाताच मी त्यांच्या खोलीत गेले. तिथे मी पाहिलं सासरी त्यांच्या खोलीत आरामात बसून होते. ते आजारी असल्यासारखे मला मुळीच दिसत नव्हते. ते म्हणाले, माझ्यासाठी 1 ग्लास थंडगार पाणी घेऊन ये. मी त्यांच्यासाठी किचनमधून 1 ग्लास थंडगार पाणी घेऊन आले. मी त्यांना पाणी देत होते तेव्हा त्यांनी माझ्या हातून तो ग्लास घेतला नाही. ते मला म्हणाले, सुनबाई, हे थंडगार पाणी तुझ्या चेहऱ्यावर मार आणि भानावर ये. तुला घरी यायला एवढा उशीर कसा झाला? आणि काल रात्रीच आपलं बोलणं झालं होतं. मी तुला तुझा जॉब सोड म्हणालो होतो, तरीही तू आज जॉबवर का गेलीस? सुनबाई, 15 दिवसांपासून मी इथे आलोय. तू एकदाही माझ्याकडे बसून माझी विचारपूस केली नाहीस. आल्यापासून तुझ्यात व तुषारमध्येही मला व्यवस्थित नातं दिसत नाहीये. तू सुनेचं आणि बायकोचं दोघेही कर्तव्य विसरलीयस. सासरीबुवा काय बडबडत होते मला तर काही कळत नव्हतं. त्यांनी तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये मला असं काही दाखवलं की ते पाहून मी थक्क झाले होते. त्यांची नजर लक्षात येताच मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेरच्या दिशेने निघाले. सासरीबुवाही माझ्या मागे आले. मी हॉलच्या दरवाजापर्यंत आले तेव्हाच दरवाजा उघडला. समोर तुषार होता. मला असं घाबरलेलं पाहून तो मला काय झालं म्हणून विचारू लागला. मी तेव्हा तुषारच्या मागे जाऊन लपले. तुषारलाही त्याच्या बाबांचा स्वभाव ठाऊक होता. तो म्हणाला, बाबा, हे काय चाललंय? तुम्ही तुमच्या सुनेच्या मागे असं का पळत होतात? तेव्हा सासरीबुवा तत्तमम झाले होते. मी तुषारला सासरीबुवांचं खरं सांगितलं. मी त्याला सांगितलं की सासरीबुवा माझ्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओरडत होते. मला शिक्षा करायचं म्हणत होते. हे का बोलणं झालं का? तुषार, बरं झालं तू वेळेवर आलास, नाहीतर. माझं बोलणं ऐकून तुषार त्याच्या बाबांना म्हणाला, बाबा, तुम्ही आता प्रिन्सिपल नाहीत, तुम्ही आता रिटायर्ड झाले आहात आणि ही तुमची विद्यार्थी नाही, तुमची सून आहे. सुनेशी असं कोण वागतं बोलतं? तेव्हा तुषारला सासरीबुवांनी त्यांच्या मोबाईलमधून काहीतरी दाखवलं. ते पाहताच तुषार माझ्या बाजूने वळला, पण सासरीबुवांनी त्याला थांबवलं व ते म्हणाले की सुनबाई, आता तू ऑफिसमधून घरी आलीस की कुठल्या हॉटेलमधून? सासरीबुवा ते काय बोलत होते मला काही समजत नव्हतं. पुढे ते म्हणाले की सुनबाई, आज काय आहे तुला लक्षात तर आहे ना? त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी शांत होते. तेव्हा सासरीबुवा बोलू लागले. ते म्हणाले, सुनबाई, आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस असून तू स्वतः तुला ऑफिसमध्ये भेटायला येत होता, पण तू तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस विसरून तुझ्या त्या कलिगसोबत फिरत होतीस. तुझा तो ऑनलाईन 2 चाकी गाडीवाला ड्रायव्हर, तो कलिग, ते दोघे एकच आहेत. गाडीवर त्याने हेल्मेट घातलं होतं, पण तरीही मी त्याला ओळखलं ती त्याच्या हातातील वॉच बघून. तू मला गावाकडचा गावंडळ समजली होतीस ना? म्हणूनच तू तुषार घरी नसल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून तुझ्या त्या प्रियकराला माझ्यासमोर काही ना काही नवीन नावाने घरी घेऊन येत होतीस. मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. आताही मी तुला यासाठी घरी बोलावलं जेणेकरून तुझी सत्यता तुषार समोर येऊ नये. तो तुझ्या ऑफिसमध्ये जाणार होता हे मला त्याने सांगितलं होतं. मी तुमचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणून मी तुला वारंवार जॉब सोड म्हणत होतो, पण तू माझं ऐकलं नाहीस. तू तुषारला माझ्याबद्दल वाईट साईड सांगत आहेस. आता तर मला स्वतःसाठी तर बोलावं लागेलच. मी एवढ्या दिवसांपासून तुला नकळत समजावत होतो, पण तू समजली नाहीस. तू माझ्यावरच आरोप लावू लागलीस. सासरीबुवा तर खरंच ॲडव्हान्स होते. मी त्यांना गावाकडचा भोळा गावंढळ समजत राहिले, पण माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं. तेव्हाही मी तुषारसमोर स्वतःला खरं दाखवत होते, पण तुषारने माझं एक ऐकलं नाही. तो म्हणाला, तुझ्या व तुझ्या प्रियकराचे फोटो बघितल्यानंतरही मी तुझं खोटं ऐकावं अशी अपेक्षा तू मुळीच करू नकोस.
मी तुला दिलेल्या फ्रीडमचा तू असा गैरवापर करशील हे मला माहीत नव्हतं. तुषारने मला घरातून बाहेर काढलं तरी मला त्याचा पस्तावा नव्हता. मी माझ्या प्रियकराकडे गेले. तो म्हणाला की तुला मी कायमचं सांभाळू शकत नाही. तू तर माझ्यासाठी माझा टाइमपास होतीस. तुला मी अजूनही पहिल्यासारखा भेटत राहील. माझा तो प्रियकर माझ्यासोबत फक्त टाइमपास करत होता आणि हे समजायला मला फार उशीर झाला होता. त्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला धोका दिला, जो माझ्यासाठी सगळं काही करत होता. मी तुषारला धोका दिला, त्या बदल्यात माझ्या प्रियकराने माझा विश्वास तोडून मला धोका दिला होता. माझ्या कर्माचं फळ मला मिळालं होतं. माझ्या माहेरी जेव्हा माझे कृत्य समजले तेव्हा तर तिथेही माझी इज्जत राहिली नव्हती. मी स्वतःचा चांगला भरलेला संसार उद्ध्वस्त केला आणि शेवटी मी एकटी पडले होते. मंडळी, कधी कधी काही स्त्रिया नवऱ्याने दिलेल्या मोकळीकतेचा फारच गैरफायदा उचलत असतात. महिलांनी त्यांना असलेल्या मोकळीकतेचा उपयोग स्वतःची प्रगती करण्यात खर्च करावा, ना की स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेण्यात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.